नमस्कार ड्रायव्हर मित्रांनो. आणि मला बोलायचं फक्त आपल्या ट्रक ड्रायव्हरांबद्दल. आपण एवढ्या महागड्या गाड्या घेतल्यात किंवा कोण चालक असेल मालक असेल, सीट बेल्ट नाही. आता सगळं क्लिअर असलं, ड्रेस असला, फायर नाही, तो जग हे नाही, आपलं सगळं जरी क्लिअर असेल ना, तर सीट बेल्ट काय नाही लावलं. ठीक आहे, सीट बेल्ट लावू ना, आम्ही सीट बेल्ट लावतो आम्ही. पण गाड्यांना एक बॅग काय नाही दिलं कंपनीने. म्हणजे गाड्या कमीत कमी तुम्हाला सांगतो, कमर्शियल गाडी लाईनच्या जे चालणार आहेत सगळ्या टॉपच्या गाड्या, पार वाल्वोपर्यंत आहेत. वाल्वोला सुद्धा आहे ना एअरबॅग नाही आहे कमर्शियल गाड्यांना, बरं का. कमर्शियल कोणत्या माल वाहतो, भारत बेनला पण नाही आहे. सीट बेल्ट काय लावायचं? AC दिले, तुम्ही सगळं दिले, एअरबॅग का नाही दिल्या? द्यायचे नाही एअरबॅग. म्हणजे जे देशाचं दळणवळण करते, तुम्ही त्याची सेफ्टी नाही बघत, बाकीच्यांची सेफ्टी बघता. आणि तुम्ही म्हणता सीट बेल्ट नाही लावला, हे नाही लावलं. सीट बेल्ट तुम्ही सांगा, आम्ही कसं काय लावायचं सीट बेल्ट? 500 किलोमीटर, 600 किलोमीटर. आणि हे कुत्रे घेऊन बसतात ना, एंट्री घेणारे, अशी तोंड लपवलेले असतात, झाकलेली तोंड काय नाही दाखवत. आणि ट्रकला सीट बेल्ट लावायचं का? वारे फाकड्यानं, एअरबॅग द्या ना. सीट बेल्ट कसं करताय? याचं उत्तर आहे ना पोलिसांनी दिले पाहिजे, की सीट बेल्ट कसं करताय, की एअरबॅग ओपन झाल्या पाहिजे. एक म्हणते नाही, सीट बेल्ट ही सेफ्टी आहे. काय काय ड्रायव्हर मेल्यात सीट बेल्टमुळं. लॉक होते ते सीट बेल्ट काय वेळेस खुलत नाही टपक्यानी. मग आम्ही मारायचं का रोडला? काय लावलंय तुम्ही? 5,000 किलोमीटर गाड्या जातात. आता हे ड्रायव्हर लोक फसलेत पाण्यामध्ये, इकडे तिकडं. त्यांना तुम्ही काय दिले सुविधा? खायला तरी दिलं का त्यांना? म्हणजे आम्हीच धान्य आणायचं, आम्ही तुमचे कपडे ते आणायचे, काय आणायचे. तुम्ही त्यांना नाही तर पाणी तरी द्यायचं होतं ना. ते गढूळ पाणी पितील का? अवघड विषय. परत एंट्री देऊन ये देऊन ते दादागिरी करायची. गावातली लोकल पोरं घ्यायची करायची दादागिरी. बाहेरची पासिंग दिसली करा दादागिरी. पोलिस काय झाटो पडतात का तिथं? 112ला फोन केला तर झाटं कोणी येत नाही, कोणी येत नाही. म्हणून आपलं संरक्षण आपणच करायचं. आणि कधी पण भावानं मित्रांनो, आपल्या गाड्यामध्ये काय केव्हा ना, आपलं खाण्यापुरतं मध्ये चणं मन काहीतरी, म्हणजे एक प्रोटीन आपल्याला भेटेन असं ठेवा. कारण कुठं काय होईन काय सांगता येत नाही. कुठं जाम होईन, कुठं पाऊस होईन, कुठं घाट वाहून जाईन, कुठं रोड वाहून जाईल. म्हणून काहीतरी गाडीमध्ये ठेवा. त्या बांड्या नाही का, तू कोल्हापूरचा 12 टायरवाला केरळामध्ये गेला, मला सगळी दुकानं बंद. काय करणार मला? मग ते कुरकुरे खात होता. इथं पाणी भेटा ना मला, सगळं बंदच. आणि पाणी भरलं नाही मला, आम्हाला वाटलं पुढे चालू असेल. त्याच्यामुळे ना तयारीत जावं, कुठं जायचं असेल तयारीत जायचं. पार्टीवाल्याचे किती फोन येऊ द्या, त्याची तिकडं आई घालू द्या. पार्टीवाले भंगार असतात, कंपनीवाले भंगार असतात. आपण आपले सगळे आहे ना शस्त्रसाठामध्ये काय आपलं अन्न धान्य खायचं प्यायचं, गॅस वगैरे काय आपल्या पद्धतीने आपण करायचं. कोण खायला आणून देत नाही, हे फक्त ध्यानात ठेवा. नाही तर लय बेकार परिस्थिती होईल. 3 दिवस गाड्या उभ्या राहिल्या, 3 दिवस उपाशी बसायचं का? 4 दिवस कोणी येत नसतं. एवढ्या गाड्या एवढ्या पाण्यामध्ये कोणी पार कॅबिनमध्ये पाणी उचलेलं आहे गाड्यांच्या. म्हणून मी गाडी महिनाभर हलवली नाही, उभी ठेवली गाडी. मी गेलोच नाही गाडी. मला आपली उभी राहिली, पदरचा हप्ता भरू, न्यायचं नाही. उचकायला उठायच्या पोचायचं मुकं खायला जायचं आजी आटोपटायला. ते काय खरं नाही. त्याच्यामुळं आपलं खाणं आपलं गाडीमध्ये ठेवा. काय घ्या ना, गूळ शेंगदाणे तरी ठेवा. गूळ आणि शेंगदाणे एनर्जी येते त्याने, ते तरी ठेवा. बाकी काय नाही. गुळाची ढेप आपली गावरान घ्यायची आणि शेंगदाणे घ्यायचे आपले. ते काय सडत नाही, खराब होत नाही, काय नाही. तेवढं फक्त डोक्यात घ्या आणि उपाशी मरू नका. मी नेमका इकडे घरी आहे, तरी मी गाडी ना, ते आमचा वडा वाहून गेला आहे, तरी मी गाडी आणली कशी बशी वर आणली, पार गुतत. म्हणून ना आपली पण काळजी घ्या. फॅमिली तुमची काळजी घेते. काय कळस रेंज नाही, त्याच्यामुळे ना आपली काळजी घ्या. माल काय परत येईन, माल काय परत बनन,
जीव परत येणार नाही आहे. त्याच्यामुळे पार्टीवाला कोण काय केलं असेल ना, डायरेक्ट फोन स्विच ऑफ करा. काय त्याचं देणं घेणं नाही. आपले काय दावा नाही पाळणार तो का, आपल्या स्वतःकडे नाही पाळणार तो. मी तर असंच आहे बाबा, पार्टीवाल्याला डायरेक्ट सांगतो, लय फोन केला तर फोन स्विच ऑफ करेल. काय उकडायची उकड. जय हिंद, जय महाराष्ट्र. ड्रायव्हर हो ना, फक्त एवढं लक्षात ठेवा.